वासरू आहे आदत मधलं शर्यतीचं वासरू आहे एकदम गरम असं वासरू चला शेतकरी आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूयात आपण बैलांच्या काय किंमत आहे काय नाही। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये। बरेच मित्र म्हणत होते घोटीचा बाजार का दाखवत नाही, तर मित्रांनो घोटीचा बाजार आता सहसा भरत नाही जास्त। आज मोजून 10-12 जोड्या आहेत, चला तर तुम्हाला दाखवतो। चला मोठमोठ्या मापाच्या 2-3 बैलजोड्या आहेत। तर मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा। भरपूर मोठ्या मापाची अशी शेती कामाची अशी बैलजोड आहे इथं। एकदम दिसायला पण छान आणि एकदम शांत स्वभावाचे, एकदम गरीब। तर चला शेती कामासाठी चांगलेत। तर आपण या शेतकऱ्याशी बोलूयात, काय बैलाच्या किमतीत ती जाणून घेऊयात। जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली आपण कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे, तर शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा। एकच नंबर बैलजोडी आहे। तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा। नमस्कार दादा। नमस्कार भाऊ। काय गावचे आपण? आपला खडकेच खडकेचे। काय नाव आपलं? गणपत केकरी खतेले आपला। हा 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 काय जाती बैल? हा सवसा साहेब तो साई जाते का? काय कामाला चालत? गाडी शेतीची शेतकरी गाडी घोडी आणि शेतीची सगळे कामं चालत? सर्व कामाला चालू आहे। चला मोठ्या मापाची बैल ती आणि शेतीच्या सर्व कामाची गॅरंटी आहे त्यांची। तर काय किंमत झाली दादा यांची? त्यांची 75,000 75,000 रुपये किंमत सांगितलेली आहे। आतापर्यंत काही मागणी झाली त्यांची? मागणी झाली ना 50-55 पर्यंत मागतात। काही व्यवहार बसले कमी जास्त होऊन जाईल। शेतकऱ्यांची बैल ती व्यवहारात बसल्यावर कमी जास्त। दादा तुमचा गाव आणि मोबाईल नंबर सांगा ना। सांगा आपला मोबाईल नंबर 93 70 70 23 23 37 37 34 34। तर चला अशी शेतीच्या कामाची बैलजोडी आहे। जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला, तर नक्की कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला योग्य किमतीमध्ये चांगली कामाची बैल भेटून जाते। चला दादा धन्यवाद। तर गोटू बैल नमस्कार। शापूर साधा दे। काय काम चालतो? काय अवताला गाडीला टांग्याला जुतला? हो टांग्याला पण चालू आहे। सगळ्या कामाला झाले? हो हो। सर एकच बैल आहे का त्याच्या जोडीचा? आपल्याकडे एकच बैल आहे। कधीपासून आहे आपल्याकडे? आपल्याकडे 6 महिने झाले। 6 महिने झाले। काय किंमत सांगितली दादा याची? सांगायला 35,000। 35,000 सांगले। आतापर्यंत काही मागणी? आतापर्यंत झालंय तो 25,000। 25,000 पर्यंत। काय अपेक्षा आपली? अपेक्षा काय आपली? काय 28-30 28-30 पाहिजे। चाल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। अल्ताफ शेख 95 29 92 14 23। चला दादांनी नंबर सांगितलं। तुम्हाला जर शेती कामासाठी बैल पाहिजे असेल तर चांगलं असं बैल तर नक्कीच व्यवहारात बसल्यावर योग्य किमतीमध्ये तुम्हाला बैल भेटून जाईल। चला दादा धन्यवाद। मारा मागा। तर अजून चांगली अशी बैलजोड आपल्याला गोटी बैल बाजारात पाहायला भेटते। चला शेतकरी आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूयात आपण बैलांच्या काय किंमत आहे काय नाही। नमस्कार दादा। काय गाव आपलं? खडकवाडी। खडकवाडी। काय जाती बैल? 2-2 काय कामाला चालू? नागराला चालू, गाडीला चालू, सगळ्या कामाला चालू। काय किंमत सांगितली त्यांची? त्यांची सांगाल 90,000। आतापर्यंत काही त्यांची मागणी झाली का? होते 55 पासून 55 पर्यंत होते। आपली काय अपेक्षा?
आमची अपेक्षा आहे 65 बसव. व्यवहारात बसले होऊन जाईल काही. तर चल आपला कॉन्टॅक्ट नंबर काय मोबाईल नंबर सांगा दादा. 95 95 18 18 74 74 69 69 08. 08. चांगली शेती कामाला चालू अशी सुंदर अशी बैलजोडी आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला भेटून जाईल. तर एक सुंदर असा गोऱ्याचा व्यवहार झालेला आहे इथे बाजारामध्ये. शेतकरी आहेत. नमस्कार बाबा. नमस्कार. काय गावचे आपण? खडकवाडी. खडकवाडी. काय आणलं होतं आज बाजारात? काय दाती आदत आदत होता. झाला व्यवहार? हा. किती मध्ये व्यवहार झाला? किती मध्ये व्यवहार झाला? तो 10-100 ला. 10-100 ला. आदत चालू नाही केला अजून ना? नाही. चालू केला बच्चे. 10-100 ला गोऱ्याचा व्यवहार झालाय. मित्रांनो कमेंट करून सांगा व्यवहार कसा झाला. तर सर्व एवढी कंपनीत व्यवहार करायला. चला सुंदर असा गोरा झालाय. कोणी घेतला? गेले का बाजारात गेले का? चला चालतंय. तर मोठ्या मापाचा इथे काय जाते याला? दाखवू नका काय. 4 जाती ह्याला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय गाव आपलं? बलायदुरी. बलादूर. काय किंमत सांगते रेडी? 40,000. 40,000. काय घरी ब्रीडिंग साठी का मग? घरी मशीन. मशीन साठी. आतापर्यंत काय मागणी त्याची? आतापर्यंत 34-33. तर आपला तर काय अपेक्षा आपली कितीपर्यंत गेला पाहिजे? 35 पर्यंत. 35 पर्यंत. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा, नाव कॉन्टॅक्ट नंबर. गोपाळ नामदेव भगत. हा. 84 84 68 68 97 97 53 53 82. 82. चला तुम्हाला जर ब्रीडिंग साठी रेडा पाहिजे असेल तर नक्कीच चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, दादांना कॉल करा. चल दादा धन्यवाद. व्यापारी आले पाहिजे जागाला बाजारामध्ये चांगल्या मापाचा एक खिल्लार वासरू पण बघूया काय किंमत आहे शेतकऱ्याची. बोलूया. चला आपली पाहुणीच आहे, त्यांना विचारत आपण काय किंमत आहे. नमस्कार मामा. नमस्कार. काय गाव आपलं? काय नाव? रामदास आवारी. गाव सोमच. सोमदाचा बैल आहे मित्रांनो. काय जाती बैल? 4 दाते. 4 जाती. काय कामाला चालू? अवताला गाडीला फिरक्याला सगळ्याला चालू. सगळ्या कामाला चालू आहे आणि चांगला असं बैल आहे, शेतकऱ्यांचा बैल आहे. तर काय किंमत सांगितली मामा याची? त्याची सांगा 30,000. 30,000 रुपये. आतापर्यंत काही मागणी? झाली 17-18 20 पर्यंत. मागणी झाली 20 पर्यंत. तर आपली काही अपेक्षा व्यवहारात बसलो कमी जास्त होऊन जाईल. हो होईल. तर चांगला बैल व्यवहारात बसलो तर कमी जास्त होऊन जाईल. तर मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 70-28 70-28 21-10-27. 21-10-27. तर चांगला बैल शेती कामाला चालू केलेलं आहे त्यांनी. अजून त्यांच्याकडे 2 बैल आहेत घरी. तुम्हाला जर बैल पाहिजे असेल तर व्यवहारात बसलो कमी जास्त होईल. नक्कीच मामांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मामांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बैल भेटून जाईल. चला मामा धन्यवाद. वासरू आहे आदत मधलं शर्यतीचं वासरू आहे. एकदम गरम असं वासरू आहे. गोटी बैल बाजारात आहेत. बाबा वासरू घेऊन आलेले. चला बाबांना विचारत आपण. कुठले बाबा आपण? गिरणारा. काय वासरू आणलं का? काय किंमत सांगितली वासराची? 35,000. काय मागणी? 25. गिरणाऱ्या गावचं बाबांचं वासरू. तुमच्याकडे मोबाईल नंबर नाही का? आता बाबांकडे मोबाईल नंबर नाही, पण चांगलं असं वासरू आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल गोटी बाजारात अशी तुम्हाला वासरू भेटतील. गिरणारे बाबा. तुमचं नाव काय बाबा? वाळू तुकाराम डावकर. डावकर आहे. चला बाबांचा कोणाकडे कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्टॅक्ट करा, नक्कीच तुम्हाला वासरू भेटेल. असा होता मित्रांनो घोटीचा बैल बाजार. बैल काही जास्त आलेले नाही, जास्त काही बाजार भरलेला नाही. तर नक्कीच चांगला असा बाजार भरेल. तुम्हाला आजची
बैलांची व्हिडिओ नाही काय आणायची परिस्थितीच नाही हो. बाजार नाही भरत ना? डायरेक्ट बाजारच बदवायला आलाय मग काय काय समजून नाही राहिला व्यापारी येत नाही म्हणून व्यापारी येत नाही आणि शेतकरी माल आणाय थोडसा कचूर राहिलाय सुरायला हा शेतकरी असा कचूर राहिलाय आता का इडं आणून थोडी पावत्यांची वडा ताडे वडताड आणि बिल्ल्यांची वडा ताडू राहिली असल्याशिवाय शासनानं बिल्ल द्यावा पावत्या वेगळं चालू करावा अशी सगळ्यांच्याकडे मागणी आहे. मागणी व्हावं. हा नाही तर सर्व तुम्ही सगळ्यांनी हे करावा त्याची दखल घ्यावा सोय तुम्ही इथंच करा बिल हा सगळे बिल्ल अहो बाजार बंद गोटी गावचा नाव डायरेक्ट बंद व्हायला आलाय व्यापारी आज जवळजवळ गणपतीच्या पासून व्यापारी म्हणला म्हणजे भाजव्यापासून व्यापारी असंच थांब राहिलाय आज काय कायचं बऱ्याच लोकांचं त्याच्या पोटावरचा हातावरचा प्रश्न आहे आणि म्हणलं म्हणजे तो डायरेक्ट बंद व्हायला आला बाकी काय नाही याच्यातून सगळ्यांनी दखल घ्यावा याची सगळ्यांनी नोंद घ्यावा गोष्टी ग्रामपंचायतींना नोंद घ्यावा आणि हे करावा बा एवढीच अपेक्षा आहे आमची चला आपण याच्या आठवड्याची जेव्हा सांगतो तर बा सगळ्यांनी बाबा याच्यात दखल घ्या आणि आपला बाजार हा पूर्वीचा बाजार आहे तसा चालू हा, झाला पाहिजे परत आमचा जन्म नाही तेव्हापासून म्हणला म्हणजे बाजार आहे गोटीचा बाजार आणि फेमस होता परदेशी म्हणला म्हणजे बंद आपलं पडायला आलाय तो त्याच्यासाठी आपण अहो, काही केलं खेडेपाड्यामध्ये परदर्शन वर राहिलं ना आपलं परदर्शन थांबून राहिले राहिले मग असं वाटतंय ना कुठेतरी आपण मागासलो असं वाटतंय जय हिंद चला मित्रांनो चला. शेतकऱ्याची आपण समस्या ऐकली ही नक्कीच गोटी ग्रामपालिकेने याची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा बाजार चांगल्या पद्धतीने भरावा अशी सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपली प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे कळवा. चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.